तुम्ही जर शाकाहारी किंवा व्हेजिटेरियन असाल, हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर सगळ्यात जास्त फरमाईश असते ती म्हणजे चमचमीत पनीर मसाल्याची. हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर छोट्याशा बाउलमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करतात. अगदी 2 जणांना सुद्धा व्यवस्थित पुरत नाही. आज आपण अगदी घरगुती साहित्यात, घरगुती मसाल्यांमध्ये खूप महागडी जिन्नस न वापरता थोड्याशा पनीरपासून सगळ्या कुटुंबासाठी पोटभर चमचमीत पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. ही रेसिपी बघून एकदा नक्की ट्राय करा, कारण यानंतर तुम्हाला ढाबा किंवा हॉटेलला अजिबात जाण्याची गरज लागणार नाही. कमी साहित्यात चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. फक्त हाय मेसेज करायचा, म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि रेट तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. ढाबा किंवा हॉटेल स्टाईल चमचमीत पनीर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 300 ग्राम मलाई पनीर अशा तुकड्यांमध्ये कापून घेतलंय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हाही तुम्ही पनीर मसाला किंवा मटर पनीर बनवताय तर असे हे चौकोनी तुकड्यांमध्ये न कापता असे हे लांब उभट कापून घ्यायचे, म्हणजे असे तुकडे भाजीमध्ये मोठे दिसतात. असे हे आपण तुकडे कापून घेतलेले आहे. दुसरीकडे गॅसवर एखादं पॅन किंवा कढई गरम करत ठेवायचं आहे. पॅन छान गरम झालं की यामध्ये एक पळीभर किंवा 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की थोडंसं पसरून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या अंतरावर पॅनवर आपल्याला हे पनीरचे तुकडे सगळे पसरून ठेवायचे आहे. आता सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं, म्हणजे साधारणतः 4 ते 5 मिनिटे एका बाजूने चांगलं झालं की बाजू उलटून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः 3 ते 4 मिनिटं, म्हणजे साधारणतः दोन्ही बाजूने 7 ते 8 मिनिटं मध्यम आणि मोठ्या आचेवर आपण हे छान तळून घेतलेले आहे. सोनेरी रंगावर आलं की एका सेपरेट ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेच जण असे हे तळून घेतल्यानंतर साध्या किंवा थंड पाण्यामध्ये घालतात, पण तसं अजिबात घालायचं नाही, त्याने पनीरची चव कमी होते. म्हणूनच पनीर तळून घेतल्यावर अशा या प्लेट किंवा ताटावर काढून थोडं थंड करायला सोडून द्यायचं आहे. आता याच पॅनमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, तर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे. कांद्याबरोबरच एक हिरवी मिरचीचे तुकडे सुद्धा घातलेले आहे. आता हा कांदा, हिरवी मिरची साधारणतः मध्यम आचेवर 1-2 मिनिटं आपण चांगलं गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत. खूप जास्त रंग बदलायचा नाही, खूप जास्त याचा रंग काळा करायचा नाही, त्याने भाजीला कडवट चव लागू शकते. थोडासा गुलाबी रंगावर झाला की इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे. लहान किंवा मध्यम टोमॅटो असतील तर 2 तुम्ही इथे वापरू शकता. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला साधारणतः 1-2 मिनिटं मोठ्या आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे. तर या भाजीसाठी छान लाल भडक गाभेदार टोमॅटो तुम्हाला निवडून घ्यायचे, म्हणजे भाजीला टेक्स्चर आणि रंग छान येतो. 2 ते 3 मिनिटं टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 8 ते 10 काजू भिजवलेले आपण यामध्ये घातलेले आहे. भाजी सकाळी करायची असेल तर रात्री तुम्ही असे हे काजू साध्या पाण्यामध्ये भिजत